तर तुम्ही माझं ड्रेसिंग टेबल बघितलेच असेल आणि खरं सांगायचं तर एवढं मेसी कधी झालं हे मला सुद्धा कळलं नाही आहे. तर कित्येक दिवसापासून मी ठरवते की माझं ड्रेसिंग टेबल मला आवरायचं आहे, पण तो दिवस काही येतच नव्हता. तर आता म्हणला आज काही करून मला ते ड्रेसिंग टेबल आवरायचं आहे. तर आपण आता ते ड्रेसिंग टेबल आवरायला स्टार्ट करूया. आणि याच निमित्ताने आजपासून मी एक सिरीज स्टार्ट करते, एक दिवस एक जागा. म्हणजेच माझ्या घरातली एक एक जागा मी क्लीन करणार आहे आणि एकदम ऑर्गनाइज ठेवणार आहे. आणि आजची पहिली जागा आहे ड्रेसिंग टेबल. तर चला तर आपण स्टार्ट करूया ड्रेसिंग टेबलपासून. तर सर्वात आधी मी इथलं ड्रेसिंगमधलं सामान सर्व बेडवरती काढून घेते. मला माहिती जर आता हे सर्व सामान आपण बेडवरती काढलं तर माझा बेडसुद्धा एकदम मेसी होणार आहे. तर आपण आता स्टार्ट करूया. सर्व एक एक कप्पा आपण खाली काढून घेऊया. तुम्ही ते पाहू शकता. तर मी आधी ह्यामध्ये असे पेपर्स यूज करत होते आणि ह्याच्यावरती भरपूर डस्ट बसती, त्यामुळे मी आता हे असे न्यूजपेपर्स वगैरे नाही टाकणार यामध्ये. कारण की अशी न्यूजपेपरमध्ये भरपूर डस्ट बसते आणि सारखे न्यूजपेपर चेंज करावे लागतात. त्यासाठी मी आता हे यूज करणार आहे. मी ही अशी मॅट ऑर्डर केली आहे. तर आपण ही या कप्प्याची साईज घेऊन कट करून यामध्ये यूज करणार आहोत. आणि ही मॅट आपण रियूज सुद्धा करू शकतो. जर खराब झाली तर आपण ह्याला वॉश सुद्धा करून परत रियूज करू शकतो. त्यामुळे आता असे न्यूजपेपर नाही यूज करणार मी, सगळीकडे ही मॅटच यूज करणार आहे. तर आता आपण ह्याचा पहिल्यांदा आपण हे क्लीन करून घेऊयात. तर मी हे मायक्रोफायबरचे क्लोथ्स यूज करते. पहिल्यांदा मी हे सर्व क्लीन करून घेते आणि याची साईज काढून ती मॅट कट करून यामध्ये ती मॅट टाकून घेते. तर आता मी क्लिनिंग स्टार्ट करते. मी आता थोडंसं हे स्क्रबर यूज करते. ते मी डिटर्जंट यूज करते. ते मी हे थोडं स्क्रबरला लावून जे काळे काळे डाग असतात फर्निचरचे जात नाहीत, ते ह्या स्क्रबरने थोडंसं मी क्लीन करते. एकदम जेंटलीच करते, हार्श करत नाही, जेणेकरून हे काही निघेल. पहिल्यांदा मी हे ओल्या फडक्याने पुसून घेणार आहे. त्यानंतर सुक्या फडक्याने सुद्धा मी हे परत पुसून घेणार आहे. त्यानंतर मी ती मॅट टाकून घेणार आहे. तर मी आता हे करून घेते. आता मी या ड्रॉवर मधली धूळ ह्या छोट्याशा झाडूने काढून घेते. ह्या फर्निचरला असे काळे डाग पडतात, त्यामुळे मी हा स्क्रबर यूज करते. स्क्रबर यूज करून झाल्यावर ह्या ओल्या मायक्रोफायबरने मी हे क्लीन करून घेते. आता ह्या ओल्या मायक्रोफायबरने सगळं क्लीन करून झालेलं आहे. तर मी आता ह्या सुक्या मायक्रोफायबरच्या कपड्याने हे पुन्हा एकदा पुसून घेते, म्हणजे ह्यात ओलं असं काहीच राहणार नाही. तर माझ्या ड्रेसिंग टेबलचा हा छोटा स्टूल सुद्धा आहे, तो सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. आणि यावरती बसूनच मी इथे मेकअप वगैरे करते, त्यामुळे हा सुद्धा मला क्लीन करायचा. ह्या स्टूलला सुद्धा मी पहिल्यांदा स्क्रबरनी क्लीन केलं आहे, कारण की जे काळे डाग असतात ते जात नाही. हे ओल्या मायक्रोफायबरनी क्लीन केलं आहे. आता हे कोरड्या मायक्रोफायबरनी क्लीन करते. स्टूल सुद्धा क्लीन झालेलं आहे. ते आता मी हे सगळं सामान काढलं आहे बाजूला, तुम्ही बघू शकता. हे सगळं मला आता क्लीन करायचं आहे. त्यानंतर मला सगळे सॉर्टिंग करून घ्यायचं आहे. हे सगळं सॉर्ट झाल्यानंतर मी हे सगळं सामान आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये लावणार आहे. तर पहिल्यांदा हे सगळं आपण सॉर्ट करून घेऊया. माझं हे सर्व क्लीन करून झालेलं आहे.
तर आता मी थोडासा मध्ये ब्रेक घेते. तो कोणता ब्रेक आहे तर ऑफकोर्स टी ब्रेक विथ ब्रेड. तर मी आता हे खाऊन घेते आणि त्यानंतर ना परत ड्रेसिंगच्या क्लिनिंगला स्टार्ट करते. ओके, तर तुम्ही पाहू शकता ड्रेसिंग टेबलपेक्षा माझा बेड जास्त मेसी झालाय. तर आता मला हे सर्व क्लीन करायचं आहे. मला आता मागे फिरायचं नाही आहे अजिबात. तर मी आता हे क्लीन करून घेते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं जी मी मॅट तुम्हाला दाखवली होती तर मी ही इथे यूज करणार आहे कारण त्याच्यावरती मी जे हाताला लागणारं साहित्य आहे ते मी ठेवणार आहे. जसे की ऑइलची बॉटल, बडीशेपचा डबा हे सगळं हातालगत लागतं त्यामुळे मी हे इथं ठेवणार आहे आणि त्याच्या खाली अशी ही मॅट टाकणार आहे आणि ह्याला ही अशी ग्रीप सुद्धा आहे. सो हे असं टाकल्यावर घसरत नाही, एकदम नीट बसतं. तर मी इथे यूज करणार आहे. ऑइलची बॉटल तेलकट असते त्यामुळे मी आत ड्रेसिंग टेबलमध्ये नाही ठेवत, बाहेरच ठेवते. यामध्ये आहे बडीशोप, जेवण झालं लागते त्यामुळे मी इथंच ठेवली आहे. बाकी मेडिसिन सुद्धा आहेत ते सुद्धा इथंच ठेवते, जे की डेली यूज करायला लागतात त्यामुळे मी हे इथंच ठेवते. आता मी ह्या मॅटचं मेजरमेंट घेते आणि कट करून ही मॅट आपण इथे टाकून घेऊ. पहिल्यांदा मी आता मेजरमेंट घेते. आता तुम्ही ते पाहू शकता या ग्लासच्या मेजरमेंटनी मी ती मॅट कट केली आहे. आता मी हे डायरेक्ट इथे टाकून घेते. असेच आता मी हे सगळीकडचे मेजरमेंट घेऊन ह्यावरती सगळं सामान टाकून घेते आणि ही मॅट ठेवली ह्याच्यावरती धूळ जरी झाडली तरी आपण ते वॉश करून रियूज करू शकतो. त्यामुळे मी आता ही मॅटच यूज करणार आहे आणि ह्याला ग्रीप आहे, तो असं घसरण्याची काही भीती नाही. तर पहिल्या कप्प्यातलं आपलं सामान क्लीन करून झालेलं आहे. आता मी इथे आपलं सामान लावून घेते. तसंच आता प्रत्येक गोष्ट मी सॉर्टिंग करून जे पाहिजे जे नको आहे ते सगळं सॉर्ट करून ह्या कप्प्यामध्ये मी सगळं ऑर्गनाईज करणार आहे. तर आता फक्त एकाच कप्प्याचं सॉर्टिंग माझं झालेलं आहे. तर मी आता एका कप्प्याचं सामान लावून घेते. हे सर्व आपलं क्लीन झालेलं आहे. तर क्लीन झाल्यामुळे मला एवढं छान वाटतंय. खूप दिवसांपासून मला हे क्लीन करायचं माझं राहून चाललेलं. आज नाही उद्या, उद्या नाही परवा असं, पण मी आज टाइम काढला आणि आपलं हे क्लीन करून घेतलंय. आता फक्त एकच कप्पा झालाय. आता अजून बाकीचे कप्पे करायचे आहेत मला. तर मी आता हे सगळं सॉर्टिंग करून घेते. तर तुम्ही पुढे पहा. तर तुम्ही असे छोटे ऑर्गनायझर्स यूज करू शकता. जे कंपार्टमेंट्स आहेत तर तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. हे असे ऑर्गनायझर वापरल्यावर जागा सुद्धा कमी जाते आणि एकदम ऑर्गनाइज वाटतं. खूप गर्दी गर्दी असं वाटत नाही. आता 1, 2, 3 कंपार्टमेंट आवरून झालेत. आता बाकीचे आवरायचे तर ते आता आपण आवरून घेऊया. तर माझ्याकडे आता छोटं ऑर्गनायझर सुद्धा आहेत की ज्याला असे छोटेसे ड्रॉवर आहेत आणि हा भरपूर जुना आहे. ऑलमोस्ट ह्याला 19-20 तरी इयर्स झाले असतील, एवढं जुना हा बॉक्स आहे आणि अजूनही आहे तसा छान आहे. काय ऑर्गनायझर्स यूज केले ना तर भरपूर सामान जागच्या जागी राहतं. अजिबात गर्दी गर्दी होत नाही ऑर्गनायझर्सनी. त्यामुळे मी जास्त प्रमाणात ऑर्गनायझर्स यूजच करते. एकदा ओल्या फडक्याने पुसून घेते म्हणजे ह्याच्यावरची काही डस्ट असेल ती निघून जाईल आणि ओल्या फडक्याने पुसून झाल्यावरती मी ह्याला सुक्या फडक्याने सुद्धा पुसून घेते. तर काही ओलं वगैरे असं राहायला नको म्हणून. जे काही मध्ये आधी मला मेडिसिन सापडत आहेत त्याची मी एक्सपायरी डेट चेक करते. जर ते एक्सपायर झालं असेल तर ती मी फेकून देते. भरपूर गोष्टी अशा पण आहेत ज्या की माझ्या बँगल्स ज्या मला काही काय बसत पण नाही तरी मी त्या ठेवल्या कारण की मला बँगल्स आवडतात खूप. तरी सुद्धा मी बँगल तशाच ठेवल्यात जरी मला बसत नाहीये. त्यामुळेच माझं थोडंसं सामान जास्त आहे. जास्त करून ज्वेलरी मेकअपचं सामान माझं जास्त आहे. ते मला टाकून देऊ नाही वाटत.
तर हा असा आपला ऑर्गनायझर क्लीन करून झाला आहे. त्यातलं सामान डिक्लटर सुद्धा केलेलं आहे. तर हे असं तिथे मी ठेवणार आहे कप्प्यात. हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि असं ड्रॉवर मध्ये भरपूर सामान राहतं. छोटी छोटी ज्वेलरी वगैरे त्यामध्ये भरपूर राहते आणि हरवत सुद्धा नाही. तर हे खूप छान असं आहे ऑर्गनायझर. तर तुम्ही इथे पाहू शकता हा ऑर्गनायझर किती छान आणि कमी जागेत तिथं फिट झालेला आहे. खूप कमी जागा घेतं पण भरपूर सामान त्यामध्ये मावतं. तर अशा प्रकारे आपले 1, 2, 3, 4 कप्पे आवरून झालेत. आता राहिलेत खालचे 2. त्याचं सामान आहे इथे. आता हे पूर्ण ज्वेलरी वगैरे आहे ते मला पूर्ण डिक्लटर करायचं आहे. हा सुद्धा ऑर्गनायझर तुम्ही पाहू शकता. हा माझा ज्वेलरीचा ऑर्गनायझर आहे. तर ह्यामध्ये मी ज्वेलरी माझी ऑर्गनाइज करून ठेवलेली आहे. अशा प्रकारचे जे पाऊच असतात, बटवे म्हणतात ह्याला, त्यामध्ये मी माझी ज्वेलरी सगळी ठेवलेली आहे. यामुळे ज्वेलरी अशी काळी सुद्धा नाही पडत. एकदम छान ॲज इट इज ज्वेलरी यामध्ये राहते. तर ह्याला असे डिपार्टमेंट सुद्धा आहेत की मी ते अंगठी, कानातले, गळ्यातलं मी पार्ट करून ठेवलेलं आहे. तर यामुळे ज्वेलरी कुठे हरत सुद्धा नाही आणि लवकर सापडते जेव्हा पाहिजे तेव्हा. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे असं ऑर्गनायझर यूज करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता माझा ड्रेसिंग टेबल एकदम ऑर्गनाइज आणि क्लीन केलेला आहे मी. तर आता टाइम आहे या 2 ड्रॉवरचा. तर त्याचं सामान सगळं इथे आहे. ते सुद्धा मी पटकन आवरते आणि ते सुद्धा ऑर्गनाइज आणि नीट क्लीन करून ठेवते. मी ड्रॉवर क्लीन करून ठेवलेले आहेत. त्यामध्ये आता फक्त सामान ऑर्गनाइज करून नीटनेटकं ठेवायचं आहे. त्याला मला अजून डिक्लटर करायचं राहिलेलं आहे. तुम्ही माझा अवतार पाहू शकता. क्लीन करून माझा अवतार कसा झालेला आहे. तर वरचा ड्रेसिंग टेबल अख्खा क्लीन आणि ऑर्गनाइज करून झालेला आहे. आता फक्त टाइम आहे ड्रॉवरचा. तो झाला की मग आपलं ड्रेसिंग टेबलचं पूर्ण क्लिनिंग झालेलं असणार आहे. आता फक्त ड्रॉवर राहिले तर आपण ड्रॉवर पटकन क्लीन करून घेऊया. खालचा ड्रॉवर आवरताना मला हे असे गिफ्ट रॅपर सापडले. तर कोणाकोणाच्या घरी असे गिफ्ट रॅपर जपून ठेवतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या घरी तर ठेवतात असे गिफ्ट रॅपर, जे की नंतर कधी यूज होईल यासाठी. तर मला त्यात हे सापडलं. तर भरपूर जणांच्या घरी ठेवत असतील, भरपूर जण मला रिलेट करतील ह्या गोष्टीला. तर तेच म्हणलं तुम्हाला दाखवावं की तुम्ही सुद्धा ठेवले का असे गिफ्ट रॅपर जपून. डीप क्लिनिंग करताना काही गोष्टी असतात आपल्याकडे, त्या आपण डिक्लटर करून बाजूला काढतो की ह्या नाही लागत आहेत, एक्सपायर झाल्यात वगैरे असं करून आपण त्या बाजूला काढतो. पण काही गोष्टी अशा असतात की त्या बाजूला करायच्या असतात तरी आपण बाजूला करत नाही. माझ्यासाठी त्या गोष्टी आहेत बँगल्स. एवढ्या 2 पिशव्यावरून माझ्याकडे बँगल्स आहेत आणि हे ठेवायला माझ्याकडे ऑर्गनायझर सुद्धा नाहीये. त्यामुळे मी अशा पिशव्यांमध्ये ठेवल्यात माझ्या बांगड्या भरून आणि काय काय बांगड्या मला बसत सुद्धा नाहीत. तरी सुद्धा मी ह्या अशा ठेवल्यात की नाही, मी ह्या नाही बाजूला काढणार, ते मला आवडतात म्हणून मी एवढ्या बँगल्स ठेवल्या. तुमच्यासाठी कोणती गोष्ट आहे की तुम्ही ती बाजूला नाही काढू शकत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्यासाठी तर बँगल्स आहेत. तर ह्या बँगल्ससाठी मला एक ऑर्गनायझर नक्की ऑर्डर करावं लागणार आहे, कारण की माझ्याकडे ऑर्गनायझरच नाही आहे बँगल्स ठेवायला. तर तुम्ही पाहू शकता माझा बेड पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि मी बेडशीटसुद्धा झटकून घेतलेला आहे. याच्यावरची धूळ मी सगळी झटून घेतलेली आहे आणि इथे डिक्लटर केलेला कचरासुद्धा मी असं बाजूला काढून ठेवलेला आहे. एवढं सामान बाजूला निघलेलं आहे आणि फायनली आपलं ड्रेसिंग मस्तपैकी क्लीन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपलं ड्रेसिंग क्लीन झालेलं आहे. तर फायनल पार्ट म्हणजे आपल्याला आरसा क्लीन करून घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण रोज स्वतःला रोज पाहतो. तर आता मी ते क्लीन करून घेते ह्या लिक्विडनी आणि मी कापड वगैरे काही यूज करत नाही आरसा क्लीन करायला. आणि आरसा एकदम नीट नाही निघत, त्यामुळे मी हे लिक्विड यूज करून आपल्या नॉर्मल न्यूजपेपरने
आरसा क्लीन करून घेते, त्याने अजून छान आरसा क्लीन होतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. तर फायनली आपलं पूर्ण ड्रेसिंग क्लीन झालेलं आहे. तर हा होता एक दिवस एक जागा सिरीजचा पहिला एपिसोड. आज आपण ड्रेसिंग टेबलपासून सुरुवात केली. आता माझ्या घरात अजून खूप जागा आहेत ज्या माझी वाट बघतायत. आणि जर तुम्हाला अशी रिअल लाईफ क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशनवाली सीरीज आवडत असेल तर माझ्यासाठी नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.